नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब नवीन चॅनलमध्ये। तर आता टायमिंग किती झाले बघा, माझं घड्याळ 15 मिनिटं पुढं आहे, तर 2:15 वाजलेत आणि आज जायचं होतं मला दुकान लावायला, तर पाणी आलेलं होतं तोपर्यंत, त्यामुळे म्हटलं जाऊ दे। तर त्या वेळात मी ब्लाऊज शिवून काढलेला आहे, कालचं जे अर्ध राहिलेलं होतं ब्लाऊज। काल हे पोरं आलेत त्यामुळं हिने आलेत ना, तर त्यांना मशीन त्यांनी चालू केलेली आवडत नाही, कारण त्यांना टीव्ही बघायच्या असत्या। एक तर आठवड्याचे 6 दिवस पण त्यांनी कामावर असतात, तर एक दिवस तर त्यांनी असलेत घरात तर आराम पाहिजे। तर काल काही सुट्टीचा दिवस त्यांना नव्हता, मशीन आली त्यामुळं त्यांना परत यायला लागलं, तर त्याच्यासाठी तर हे मी बहुतेक व्हिडिओमध्ये दाखवले कालच्या। तर हे असं प्रिन्स कट ब्लाऊज शिवले आणि हे माझ्या हातनं शाई लागल्या ब्लाऊजला, तर तुम्हाला तिकडं दाखवतो। असं काही दिसेना झाले तर मला मेहंदी लावायची होती, पण आता राहू दे, रविवारशिवाय काय लावत नाही, कारण इथं काय बरं आता संक्रांतीचा हळदी कुंकू कार्यक्रम करतात भरपूर जण, तर दोघींचे झालेत पण तिकडं जायला काय जमलं नाही। तर इथं जवळच्या जवळ आहे, तर आपण जावं म्हटलं, तर शेजारीच आहे, तर 4 वाजता जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कसं झाले। आणि एक काळ्या कलरचं ब्लाऊज शिवले, बाहेर काम सुरू आहे त्यामुळे इकडं मी असे बोलायला लागले तुम्हाला। तर हे बघा, हे असं पीस आहे, मला हे पीस लय आवडते, म्हणजे काळ्या कलरचं पीस पण आणि अशा डिझाईन मधलं। तर मला वाटत नाही खरं हे चांगलं निघल पीस, कारण माझा अनेक ब्लाऊज अशातलं होतं हिरव्या कलरचं, तर त्याचं सगळं धागं धुतल्यानंतर असं हातावरती आपला पदर इथं असतोय, तर इथं असं धागं ते निघल्यासारखं झालेलं होतं, तर हात दुखायला लागला माझा। आणि चला आता मग व्हिडिओ बघा, चालू ठेवतो मी पुढं। तर सुंडी कसं झोपले, कपडे काढून आणलीत वरची की ह्याच्यात असं लोळायचं असते। सुंडी म्हणून आता मी चहा करायला गेलो की मग ते पळत येईल। रिकंड घेतलं की नाही एकदम असं वाटते की चेहऱ्याला पॉलिश बिलिश केले का काय असं वाटते, आणि तिकडं घेतले की जे बरोबर ओरिजिनल चेहरा तर ते दिसतोय। तर पावडर जरा वेगळी लावलेली होती त्यामुळे बघा चेहऱ्यावरती फुटकुळा ते मोठा लागला। आधीच औषधाची ॲलर्जी आहेच मला, तर असं चेहरा खराब होते। खराब कुठं चांगला होता, खराबच आहे खरं, असं ते जसं आहे तसं। आता जरा चहा घेतो, गुरुवार आहे आज, हात दुखाला म्हणून मी अशी हात करायला लागले। तर बघा माणसं किती फसवतात, तर 48 तासात ती लोक येणार त्यांचे हे करायला येतात, ती काय बरं आपलं इकडं घेतो काय म्हणतात ते, म्हणजे जे मशीन आणले त्याचं हे बसवायला येणार होते। तर केस बघा कसे झालेत माझे, आणि भांग माझा रुंद व्हायला लागलाय, एक तर आधीच केस अशी पांढरी व्हायला लागल्यात, तर त्यांनी भांग बघा। तर मी लाल आणि काळी मेहंदी जी आहे ती मिक्स करून लावतोय, तर मेहंदी लावला की तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मी टाकतो, तर कुठली मेहंदी कशी वापरायची। तर आपण म्हणजे आता बघा जे माणसं 45, 50, 60 वर्षाचे, तर तिने एकदम पूर्ण काळी केस केले तर त्यांना काय नाही वाटत, पण आपण आतापासून जर केस पूर्ण काळी करायला लागलो तर ते बरोबर नाही दिसत। त्यासाठी मी मिक्स, तर हिनीच मला आणून दिलेली होती ती मेहंदी मिक्स करून लाव म्हणून, तर मी लावलेली आहे आणि जरा जरा हे दिसते बघा। आता लावून पण झाले त्याला 15-20 दिवस झालेत, तर आणि लावायचे आहे। तर खरं मला असा लक्षात यायला लागले की माझं भांग जे आहे ते रुंद व्हायला लागलाय, म्हणजे असा आहे ना पसरा लागलाय। तर जास्त करून मी भांगच पाडत नाही, कारण इथं जी बट आहे तर ती भांगाच्या आडवी येते माझ्या, आणि मग ते नाही बरोबर दिसत। त्यामुळं ह्या कॅमेऱ्याची क्वालिटी जी आहे ती चांगली आहे एकदम, बघा किती छान दिसते, असं वाटते की चहा ठेवतो चहा पितो। आणि आज पण मी हातानंच कपडे धुतलेले आहेत, मला वाटलेलं एक दिवस हातानं कपडे धुवायला लागणारच आहे मला, तर आज मी धुतले। मला वाटते उद्या पण धुवायला लागतील, कारण अजून पण त्या माणसांचा काही फोन नाही, त्यांचा पण काही फोन आलेला नाही की आज येणार आहेत किंवा उद्या येणार आहेत। तर तिजोरीचा दरवाजा बघा उघडा राहतोय असा, कारण त्याची क्लिप जी आहे इकडली त्या साईडची, ह्या साईडची क्लिप आहे ती मोडल्या, त्यामुळे हे दरवाजा असा राहतोय। तिकडं पिशव्या अडकवल्यात मी आतल्या बाजूला, जे महत्वाचे पिशव्या, म्हणजे पटकन दरवाजा उघडला तर आपल्याला घेता यावं यासाठी। हुंदराचे काही कुठंच जरा सुद्धा हुंदरं माझ्या घरात नाही आहेत, कारण
म्हणू आहे. त्यामुळं पहिला हुंदरं झालेली होते जेव्हा म्हणून नव्हतं, म्हणजे आणलेलंच नव्हतं मांजर त्यावेळेला, तर माझ्या 5 ते 6 साड्या खराब झाल्यात आणि चांगल्या चांगल्या भारीतल्या झाल्यात. आता जर व्हिडिओ दाखवलं तर मी अजून ह्यांनाच पण दाखवलेलं नाही, दाखवलं तर मीच काव खाईन त्यासाठी. तर भारी भारी साड्या माझ्या खराब झाल्या आणि म्हणू आहे तसं काय हुंदरं नाही. तर आता जरासा चहा ठेवतो. पाणी आलेलं होतं, बारीक होतं, फक्त वरची टाकी भरल्या, अजून प्यायचं पाणी ते भरायचं आहे. फक्त एक गंज आता राहिलाय भरल्याला, बाकी सगळे मोकळं झाले. जरा चहा घेतो आणि वाजत आल्यात 3:15 वाजल्यात, 4 वाजता तर जायचं आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तर आताच्या बायका किती नटून थटून काय काय छान छान घालून ते जातात, पण आपण कधी केलं नाही तर आपल्याला अवघड वाटते. मी पण आणल्यात गुलाबाची फुलं, तुम्हाला दाखवतो. गुलाबाचं फुल आणले, परत गुलाबाच्या फुलाचं ते बारकं छोटं असं वेल असते, पोरींसाठी आणलं, माझ्यासाठी नाही आणलं, पण त्या मला म्हणतात की तू पण घालत जा. आता हे एवढं सगळं काढले मी इथं जायला म्हणून, म्हणजे ह्यातलं आता काय काय वापरायला येते आपल्याला दाखवतो तुम्हाला इकडं. तर हे काय आपलं हे आहे, बॉडी लोशन आहे, आपला हात फुटले त्याच्यासाठी तर हे वालं जे लिप बाम आहे ना ते लावलं की छान दिसते, तर हे मी लावते लिप बाम. ते पण आपलं कुठंतरी जरासं जाताना बाहेर पावडर. आणि हे असं आणलं मी, असं आहे. तर हे कसं घालायचं, असं घालायचं वाटतं. आता हे समजा कुठं मी फक्त इथं दाखवा लागलोय, पण असं जर बुचडा घातला आपण तर असं घालता येते. केस विस्कटलीत. आणि हे तर हे असं आणलंय, हे अडकलं ह्याच्यात. अरे बाबा, असंच दाखवतो. तर हे असलं आणले मी, हे 20 रुपयाला मिळाले मला. गणपतीत लय महाग होतं हे, 50 रुपये काय 80 रुपयाला असं काय तर लावलेलं होतं. किती ह्याला फुलं आहेत बघा, 1 2 3 4 5 6 फुलं आहेत, फक्त 6 फुलं आहेत. हे गळ्यातले ह्याला अडकले, निघणं झाले, त्यामुळे मी असंच दाखवले तुम्हाला. तर हे असलं छान वाटते घालायला असं बुचड्यात. आणि हे सानुबाईचं गळ्यातलं. मला हे असलं मण्यांचं नाही घालायला आवडत, जे आपलं आहे तेवढंच तसलं. आणि हे गुलाबाचं फूल आणले, ते पण खाली पडा लागले 100 वेळा. तर असं घातलं ना छान दिसतं बघा. गुलाबाचं फूल घातलं का वेणी घातल्यानंतर आता काय त्याच्यातलं चांगलं दिसत ते घालतो आणि जातो. तर घड्याळ इकडं 3:30ला 5 मिनिटं कमी आहेत, तर तसं दिसायला लागले. 15 मिनिटं मी पुढेच लावते, म्हणजे आपलं काम आवरायला तर बरं पडते त्यासाठी. तर चला चहा घेतो आणि मग परत पुढचा व्हिडिओ तुम्हाला सुरूच ठेवतो. तर आज पण नाही आलीत, आज पण आता दुपार झाल्या, आता संध्याकाळपर्यंत पण ती लोक जर नाही आले ते मशीन सुरू करून द्यायला, तर मला वाटते बहुतेक आम्हाला सुरू करायला पाहिजे. तर फ्रीज पण आम्ही ऑनलाईन मागवलेला. कोण आहे? तर शेजारच्या ताई आवडलं काय तुमचं म्हणून विचारायला आले. तर इथं बघा एवढं लांब लांब घर आहेत, दारापाशी जाऊन बोलायला लागते आवडलं काय असं विचारलं. आमच्या तिकडल्या घरात आवरलं काय, झालं काय असं म्हणायचं आम्ही. तर दरवाजा उघडला की दारातच सगळ्या एवढ्या जवळजवळ घर होते तिथं, त्यामुळं घरातनंच आम्ही एकमेकीला, पाठीमागच्या दाराला असते किंवा पुढच्या दाराला असते, घरातनंच आम्ही एकमेकीला बोलायचं आवरलं काय, झालं काय, जायचं आहे इकडे जायचं तिकडे जायचं. तर इथं प्रत्येकाच्या दारात जायला लागते, एवढ्या लांब लांब अंतर आहे. तर इथं मी आता ठेवलेला आहे चहा आणि हे वरणा सोलायचं पडलं. जोपर्यंत मी सोलत नाही तोपर्यंत त्याला कोण हात लावत नाही, त्याच्याकडे कोण बघत पण नाही, म्हणून मी पालेभाज्या आणायच्या भरीत पडत नाही. तर इथं वरीचा भात केलेला आणि शिवत बसले कपडे, भात जरासा लागला खाली तर तसाच खाल्ला. हे दह्याबरोबर छान लागते,
वरीचा भात, नाहीतर नाही खाऊ वाटत. मग जरासंच खाल्ला. दही आणायला जायचा आता कंटाळा आलेला होता त्यामुळं. तर आता थोडा चहा पितो आणि चहा पिऊन त्याला अजून काच बटन ते करायचं आहे. मला वाटते जरा हातामध्ये फिटिंग झाले जास्त ब्लाऊज, तर मी हातात घालून बघितलं तर फिटिंग जास्त वाटायला लागलेलं. तर या चहा घ्यायला मी अशी कधी पण चहा पिते. चहा मला भरपूर आवडतो, भरपूर म्हणजे भरपूर. मला कोणी जेव ये असं म्हटलं नाही तरी चालते. खरं चहा दिला तर लय बरं वाटते. कोणतं पण मी जाऊ दे, चहा पी, चहा घे असं म्हणलं का नाही अशी मी खुश होते. एवढ्या प्रमाणात चहा आवडते. तुम्हाला वाटेल सारखं सारखं ही डोळ्याला हात लावत्या, डोळ्याला असं काय हे करत्या, तर माझं ते जाणवते. कारण डोळं जे आहेत माझं असं गवगवत्यात. तर मला 5 मिनिटं असं हात माझा राहत नाही की जिथं मला डोळ्याला हात गेलेला नाही. कारण डोळं बघा तुम्ही माझं कसं दिसतात. तर काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही, पण डोळं माझं असं भरपूर गवगवतात आणि झोप पूर्ण नाही झाली. परत सारखं डोळ्यात माझ्या पाणी आलं तर मी एकसारखी टीव्ही बघायला लागलो. झोपून जर बघा असं बसून बघितलं तर काय नाही होत, पण झोपून टीव्ही बघायला लागले की माझ्या डोळ्यातनं असं पाणी पडतं. आणि माझ्या ह्या डोळ्याच्या कोर आहेत ह्या 2, तर त्या भयंकर दुखतात. असं वाटतं की तिथं काहीतरी कापले का काय असं वाटते. तर कुणाला असला असा प्रॉब्लेम तर सांगा आणि त्याच्यावरती उपाय पण मला नक्की सांगा. कारण डोळ्याला माझा प्रॉब्लेम आहे त्यामुळं. चहा घ्यायला काय घेतले बघा तुमच्या संग बोलण्याची नाद. कप एक पण चांगला राहत नाही माझ्याकडं. माझ्या हातात कप, बशी, काचाची जेवढी पण वस्तू आहे काय राहत नाही. सगळी फुटून तुटून सगळी जाते अशी. आमच्या चहाला म्हणजे चहा आवडत नाही असं म्हटलं तर सुहानी आणि श्री 2 मेंबर आहेत. बाकी आम्ही तिघही तर काय सकाळी एकदा घेतला की त्याच्यावर संध्याकाळीच असतात चहा प्यायला. दिवसभर काय मला माहित नाही. पण सानू आणि मी चहाला लई हावरा 1 नंबर. तर या चहा घ्यायला. आजचा एक दिवस बघणार आहे. उद्या मी हे आल्यावर तर मला बोलतीलच, काय तर म्हणते की आपलं आपण सुरू करूया मशीन असं काय तर सांगते. तर त्यासाठी मी अरे देवा असं का दिसायला लागले. तर त्यासाठी मी आता नाही सुरू करणार मशीन, उद्या सुरू करणारच आहे मशीन. काय पण होऊ देईल. कारण आज पण मी संक्रांतीपासून वरती दुकान लावायला गेलेलो नाही. दुकान लावायला कधी तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. जर ह्यानी म्हटले तर दाखवतो तुम्हाला दुकान म्हणजे नेमकं काय आहे. तर हे ज्या अशा वस्तू आहेत ना तर ह्या मी विकायला आणलेल्या आहेत. आणि झाडू तर आमच्या ह्याच्यात ना झाडू करतात तयार. म्हणजे पहिला जी लोक होते ते करत होते झाडू. आता जेवढे कोण आहेत तर नाही. गावाकडे मी बघितले, जेव्हा मी तिकडं राहिलेलो होतो त्यावेळेला बघितले तर तिकडं झाडू तयार करतात, बारकं जे झाडू असतात. तर आता कोणच नाही दाखवायला तसं. म्हणजे आता कोणच तसलं झाडू बनवत नाही. आमच्यातलं कोणच नाही बनवत. त्यामुळं तर झाडू जे करतात ते आमचा व्यवसाय आहे. आणि त्यामुळं हे म्हटलं की आपल्याला जे चांगलं वाटते तेच करूया. तर झाडू खराटा हे असलं मी आणले विकायला. तर तुम्हाला दाखवतो परत कधीच्या तर व्हिडिओमध्ये. आता ती तिकडं अभ्यास करायला बसल्या. तिला नाही आवडत सारखं असं तिला हक्का मारलेलं बोललेलं. तर त्याच्यासाठी तर या चहा घ्यायला. तर मी चहा प्यालोय तोपर्यंत बघा कोण आलं. गो श्री गणेश आला शाळेस ना. सकाळी
8 वाजता गेलेला होता तो, आत्ता आला. खाल्ला का डबा ते? नाही, डबा नेलाच नाही. डबा दीदीला दिला आहे ना त्याचा. पिलू अरे ते झोपले, झोप दिल की. किती कंटाळून येते बघा, चालत यायला लागते त्याला वडापनं. काय बघा डोळं मोठं मोठं करून बघायला लागलाय तो. मी कसा दिसतोय, मी कसा, असं असं त्याचं काय काय तर सुरू आहे. मला कपडे घडी घालायचा लई कंटाळा यायला लागला. चहा पितो. ही एक बट आहे ना अशी मधी मधी मध्ये येते. चला आता श्री आला. आता श्री मी जाणार आहे रे. कुठं? तिथं हळदी कुंकू आहे तिथं होय, जाणार. ते हा ते काकीने सांगितले. तुझ्याकडे बी सांगितलेलं? होय. कुठल्या काकीने? हे काय कुंभार, काय म्हणून? आमच्या घरात हळदी कुंकू आहे याला सांग. कधी? विसरलो. बघितलं? खरं मी कुणाचं म्हणालोय, मी हितलं हळदी कुंकू म्हणाले, पाटील काकींच्यातलं. खरं इथं त्यांच्यात पण आहे म्हणा. कधी आहे खरं? तेच विसरलो, फोन लावून विचारत. काय करायचं या पोरग्याला. तर कुंभारांच्यात तिथं हळदी कुंकू होतं. आता ते कधी होतं मला माहिती नाही, पण ह्यो आत्ता मला सांगा लागलाय. आता खरं त्या काल आलेल्या, त्या मला म्हटल्या असत्या मग आजच असेल. आजच आहे पण किती वाजता माहित नाही. हा, तसं म्हणाले मी. संध्याकाळी म्हणले वाटतं का त्यांनी? होय काय? नाहीतर आता असेल काय माहिती. कारण ह्यांचं इथलं 4 वाजता आहे रे. विचार फोन करून, नाहीतर मी बोलतो फोन दे. तुझं तो बोल बाबा. कसं म्हणायचं हळदी कुंकू येऊ काय? कसं वाटल ते? किती वाजता आहे विचार तो. त्यांनी माझ्याकडनंच वस्तू घेऊन गेल्यात, जे हळदी कुंकवाला द्यायसाठी जे लागणार बाऊल असतात ना. मी 2 प्रकारचं बाऊल, पर्स असं वस्तू आणल्यात. तर हे पुरी पण करतात हा हळदी कुंकू देणे. म्हणजे जे भेट म्हणजे इकडं हाय खेडेगावात अशी पद्धत आहे. पुरी त्यांच्या कॉलेजमधल्या मैत्रिणींनी बोलवतात आणि असं त्यांनी परत त्या काय बरं पर्स, ते गाडीच्या किल्लीचं किचन हे असलं त्या भेटवस्तू त्या एकमेकीला देतात. मी ऐकलं परवा इथं. तर त्यामुळं म्हणून मी हे ते आणलेलं होतं. आता ह्यातले 2-3च गेल्यात. हाय तसे आहेत. तर त्यांनी माझ्याकडनंच 2.5 डझन जे बाऊल असतात छोटं, तर ते घेऊन गेल्यात. आणि काल आलेल्या त्या मला पैसे द्यायला, पण काय बोलल्या नाहीत. आता श्री म्हणतोय त्यांच्या घरला. तुला कधी सांगितले खरं? आत्ता येतं ना. आत्ता येताना सांगितले, पण त्याच्या टायमिंग लक्षात नाही. ह्यांचं तर 4 वाजता आहे. आता वाजलेत 3:30 झालेत. चला आता आवरतो, जाऊन येतो आणि मग तुमच्याबरोबर बोलतो. तर इथं माझी साडी नेसून झालं बघा. आणि थंडीनं तोंड कसं झाले. पावडर लावल्यावर लयच दिसते पावडर तोंडावरती, फुटल्यासारखं. इथं
तर फक्त आता हे राहिलेलं लावायचं. तर मी असं हे घातले, केस कापसासारखे झालेत माझे, तर घातले मी असं. श्री तर त्याचं आवरा लागलाय, काढून घ्यायला लागला आता त्याचा. आता दोन्ही ठिकाणी आहे, मला माहीत नाही नेमकी आता कुठं कुठं टायमिंग किती आहे ते. तर माझी साडी बघा, ही लई दिवसाची साडी आहे, म्हणजे जवळजवळ आता ह्या दिवाळीला तीन वर्ष झाले पूर्ण. तर तवाची साड्या, मला ह्याचा कलर भरपूर आवडते. अजून ह्याच्यावरले खडं ते सगळं तसंच आहेत, एकदम छान वाटत्या. असा पदर आहे ह्याचा. आणि ब्लाऊज मी ह्याच्यातला असं, मला जशी जास्त काय अशी डिझाईन आवडत नाही, पण जेवढी त्या तेवढे मी मला आवडतं तशी शिवल्या. तर मी मला इकडं दाखवतो, आरशात दिसते बघा डिझाईन. तुम्हाला नाही दिसलं, माझं मीच बघायला लागले. तर मला हे बघायचं होतं, आणल्यापासून पहिल्यांदा घातले मी. जाऊन येतो पहिला. त्या राहिले हे लावायचं, सिंदूर लावायचं राहिले. अरे उठून काढ, किती कंटाळा आहे. झोप जरासं, चालत आलाय त्यामुळे कंटाळलाय. आत्ता आलो मी हळदी कुंकू असणं. तर 2 ठिकाणी होतं हळदी कुंकू. वाजलेत किती बघा, 5:45ला 5 मिनिटं कमी आहेत. तर श्री माझा खायला लागला इथं बघू, फरसाणा आणि हे असं बाऊल दिल्यात. तर हे आपल्याकडलंच त्यांनी घेतलेलं होतं ते विकायला. आपला एक बाऊल आपल्याला परत आलेला आहे. आणि तर असं गिफ्ट देतात संक्रांतीसाठी. तर ह्याच्यामध्ये लाडू, तिळगुळ आणि ह्याच्यात फरसाणा 2 झाले. आता अजून रविवारपर्यंत अजून 2-3 हळदी कुंकू आहे. तर कसं तर वाटते असं सगळ्यांकडनं घ्यायचं आणि आपण कुणासाठी काय करायचं नाही. तर कधी केलेलंच नाही आम्ही. एवढं आता पोरं लहानाची मोठी झालीत. तर श्री 5 वर्षाचा होता त्यावेळेला त्याच्या आत्तीने केलेलं होतं. ते काय म्हणते तरी श्री, बोरनान काय तर असते ते केलेलं होतं. तर पोरींचं तर अजिबात नाही केलेलं, तर श्रीचं केलेलं आहे. आणि वेणी माझ्या अशा छान राहिल्या बघा. तर वाजल्यात आता 6 वाजत आले. जरी 15 मिनटं पुढं असलं घड्याळ तरी पण 6ला 5 मिनटं कमी आहेत. आणि कपडे अजून काढायचे वरची, उपवास आहे, जेवणाला घालायचं आहे. चला, तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया उद्याच्या व्हिडिओत.